आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरळकमध्ये शशिकांत वायदंडे यांच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ। राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा नारळ फुटला। मतदारांचा उदंड प्रतिसाद। चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील कुरळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार शशिकांत वायदंडे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ग्रामदैवत हनुमान मंदिरात राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहता वायदंडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। राजकारणात येण्यापूर्वी समाजसेवेचा मोठा वारसा पाठीशी असलेल्या शशिकांत वायदंडे यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवून आपल्या मातापित्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले। घराघरात पोहोचण्यापूर्वी त्यांनी संस्कार आणि कृतज्ञतेची दिलेली ही पावती उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली। यावेळी PR पाटील अध्यक्ष राज्य साखर संघ, विलास पाटील संचालक, राजारामबापू दूध संघ व माजी सरपंच व सुभाष पाटील, अश्विन पाटील, कुरळ सर्व सेवा सोसायटीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही पदयात्रा मातंग समाजाच्या वस्तीपर्यंत पायी काढण्यात आली। यावेळी शशिकांत स्वतः प्रत्येक उंबरठ्यावर जाऊन मतदारांशी संवाद साधत होते। अनेक ठिकाणी माता भगिनीने शशिकांत वायदंडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। आमच्या सुखदुःखात धावून येणारा माणूस आज निवडणुकीला उभा आहे, आम्ही त्याच्या पाठीशी खंबीर आहोत, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली। शशिकांत वायदंडे यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून सामान्य माणसांच्या हक्कासाठी संघर्ष केला आहे। निराधार पेन्शन योजना असो वा दिव्यांगांना मदत, जयंत दारिद्र्य निर्मूलनाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य आज त्यांच्या प्रचाराची मुख्य ताकद ठरत आहे। कोणतेही मोठी श्रीमंती पाठीशी नसताना केवळ लोकसंग्रह आणि प्रामाणिकपणा या जोरावर त्यांनी निवडणूक मैदानात दिलेले हे आव्हान चर्चेचा विषय ठरले आहे। हा विजय माझा नसून प्रत्येक निराधार शेतकरी आणि कष्टकरी माणसाचा असेल। ज्या हनुमान मंदिरातून मी आशीर्वाद घेतले आहेत त्याच निष्ठेने मी मतदारसंघाची सेवा करेन, असे शशिकांत वायदंडे म्हणाले। हनुमानच्या चरणी आज वंदन करून आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। खरं तर आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय प्रतीकदादा पाटील, बाकीची सर्व मंडळीच्या माध्यमातून आज माझी पंचायत समितीसाठी निवड झाली आहे। निवड होत असताना खरं तर मला आपल्या सर्वांचाच पाठिंबा मिळत असल्यामुळे मी खरं तर निवडणूक लढत आहे। मी एकच सांगू इच्छितो की बऱ्यापैकी या तिन्ही चारी गावामध्ये आपलं काम चांगल्या पद्धतीचं आहे आणि मला एक खात्री आहे, आपण सर्वांनी जर एक संघटितपणे काम केलं तर निवडून येण्यामध्ये कुठली अडचण राहणार नाही। माझी 100% मनाची खात्री आहे। त्यामुळे मी कुठल्या टेन्शनमध्ये नाही किंवा कोणाच्या दबावामध्ये सुद्धा नाही। या दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आपले अध्यक्ष आदरणीय अभिजित पाटील आबा हेही उभाटामधून उभा आहेत। त्यांचं चिन्ह आहे मशाल, माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। ह्या दोन्ही चिन्हांना आपण सर्वांनी आणि आपल्या सर्व ठिकाणी आपण जाऊन त्या लोकांना मतदारांना आपण सांगायचं आहे आणि ह्या दोन्ही चिन्हावरती शिक्का मारून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावी हीच माझी विनंती आहे। त्याचबरोबर आम्ही आता सुरुवात आमची झालेली आहे। आजपासून आम्ही पूर्ण या चारी गावामध्ये एक कुटुंब आम्ही सोडणार नाही। त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन प्रत्येकांच्या चरणी हात ठेवून आम्ही या निवडणुकीची सुरुवात करणार आहे आणि मला खात्री आहे की 100% माझा विजय होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत सकाराम वायदंडे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत अभिजित पाटील, त्यांचे चिन्ह आहे मशाल। आज प्रचाराचा शुभारंभ आता केलेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांना प्रचंड यामध्ये काँग्रेस आहे, उबाटा आहे आणि अन्य वंचित आहे, ह्या सर्वांचा मिळून हा एक उमेदवार आहे। हे दोन्ही उमेदवार आहेत, ज्यांना प्रचंड मतानं निवडून देण्यासाठी आम्ही घरोघरी प्रचाराचा शुभारंभ करत आहे आणि लोकांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे आणि यापुढेही देतील। सगळ्यांनी संघटितपणे सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील आणि आज शुभारंभ केलेला आहे। बाकीचं बैठकीच्या वेळी संध्याकाळी बोलू।